जनरल सायन्स, त्याच्यामधला धडा क्रमांक 2 हेल्थ अँड डिसीजेस. त्याचा आजचा आपलं लेक्चर क्रमांक जे आहे ते आहे 4 आणि आपण डिस्कस करतोय तर नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आणि ह्या नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय आहे? जे संपर्कजन्य नाही आहेत, संसर्गजन्य नाही आहेत, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही आहेत, त्यांना म्हणायचं नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आणि आज ह्या नॉन इन्फेक्शियस डिसीजचे आपण 3 एक्झाम्पल पाहिले होते. पहिलं एक्झाम्पल पाहिलं होतं कॅन्सर, दुसरं पाहिलं होतं डायबिटीज आणि तिसरं पाहिलं होतं हार्ट डिसीजेस. कॅन्सर आणि डायबिटीज बद्दल आपण माहिती घेतली आहे. टुडे वी आर डिस्कसिंग हार्ट डिसीजेस. हार्ट हृदय, डिसीजेस रोग, हृदय रोग. आता हृदय रोग का होतो? मुळात हृदयाचं काम काय आहे? हृदयाचं काम आहे सगळीकडे रक्तपुरवठा करणं, सर्व शरीराला रक्तपुरवठा करणं. पण कधी कधी काय होतं, या हार्टला सुद्धा रक्ताची गरज आहे ना, त्याला सुद्धा स्वतः रक्ताची गरज आहे. हार्टला सुद्धा स्वतःचा रक्तपुरवठा असतो आणि कधी कधी काय होतं की त्याचा रक्तपुरवठा कमी होतो, हार्टचाच रक्तपुरवठा कमी होतो. आणि मग काय करावं लागतं? त्याच्यावर स्ट्रेस येतो, ताण येतो, कामाचा ताण आहे आणि वरून ब्लड सुद्धा कमी भेटतं त्याला. मग अशा वेळेस हृदयरोग उत्पन्न होतात. काय आहे? इफिशियन्सी ऑफ हार्ट. इफिशियन्सी ऑफ हार्ट मे बी डिक्रीज्ड, मे बी डिक्रीज्ड. इफिशियन्सी परिणामकारकता डिक्रीज्ड, कमी होणे, मे बी डिक्रीज्ड ड्यू टू reduced blood flow, reduced blood supply to the heart. So heart have to do more work. म्हणून हार्टला जास्त काम करावं लागतं. सो देयर इज अ स्ट्रेस ऑन हार्ट. म्हणजे हार्टवर सुद्धा काय येतो? स्ट्रेस येतो, ताण येतो. अँड हार्ट डिसीजेस अराइज आणि हार्ट डिसीजेस होतात. आता हे जे आहे आणि याला आपण आपल्या जनरल भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये हार्ट डिसीज म्हणजे आपल्याला काय म्हणतो? हार्ट अटॅक. आपण काय म्हणतो? हार्ट अटॅक. काय झालं? अटॅक आला, बसल्या बसल्याच गेला. तर ते जे आहे हो हार्ट अटॅक होतो. आणि त्याला काय करावं लागतं? माझं हार्ट अटॅक आलं की वी शुड इमिजिएटली टेक दॅट पर्टिक्युलर पेशंट टू द हॉस्पिटल. आपण त्याला व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. आता पण हार्ट अटॅक डायरेक्ट येत नाही बरं का, डायरेक्ट येत नाही. बिफोर इट शोज सम साइन्स, सम सिम्पटम्स. काही हार्ट डिसीज डायरेक्ट होत नाही. हार्ट डिसीज काय करतो? इट शोज सम साइन्स. आपल्याला काही चिन्ह दाखवतो, लक्षण दाखवतो. दॅट शुड नॉट इग्नोर. ते इग्नोर नाही केले पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. अँड मॅक्झिमम वेळा काय होतं की मी आता जे सायन्स सांगणार आहे, जे लक्षण सांगणार आहे ते काय होतं? तर दुर्लक्ष केल्या जातात. त्यांच्याकडे एक जनरल गोष्टी म्हणून पाहिल्या जातं अँड दे आर इग्नोर्ड. म्हणजे पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. सायन्स दॅट शुड नॉट बी इग्नोर्ड. कोणते कोणते लक्षण आहेत की ज्यांना इग्नोर नाही केलं पाहिजे? ते हार्ट डिसीजचे सुद्धा असू शकतात. नंबर 1 सिव्हिअर चेस्ट पेन. सिव्हिअर तीव्र चेस्ट पेन, छाती दुखते, सारखी दुखते. लोक म्हणतात काय ऍसिडिटी झाली. नाही, सारखी दुखत असेल तर यू शुड कन्सल्ट द डॉक्टर. त्यानंतर पेन इन शोल्डर. खांदे दुखत आहेत, पेन इन शोल्डर. त्यानंतर पेन इन नेक, मान दुखते. आर्म्स दुखत आहेत सारखे. किंवा क्रॅम्प्स इन हँड, हाताला गोळे येत आहेत, पर्टिक्युलरली हाताला बरं का, क्रॅम्प्स इन हँड्स. तर आणि त्यानंतर अनइझीनेस. सारखं असं जे काम आपण इझिली करतो, पटकन पायऱ्या चढून जाणं किंवा एखादं काम पटकन करून घेतो, त्याच्यामध्ये तो जो इझिनेस असतो रोजच्या कामामध्ये तो निघून जाणं. तर अशा वेळेस सुद्धा काय असू शकतं? दॅट माइट बी, माइट बी, नाही तर हा नाही याला हार्ट डिसीज झाला असं नाही म्हणायचं. दॅट माइट बी हार्ट डिसीज. पण असे सायन्स काय करायचे? इग्नोर करायचे नाही. ट्रिमर्स, बऱ्याच वेळा ट्रिमर्स येतात, अंग असं चढून येणं वगैरे जे असतात, तर ते सुद्धा काय करायचे? इग्नोर करायचे नाही. आता रिझन्स काय? तर रिझन्स आपल्या माणसाचेच आहेत. स्मोकिंग, जे डायबिटीज आणि हार्ट डिसीज दोघं भाऊ भाऊ आहे बरं का. जनरली एक झाला की दुसरा होतोच.
त्याचे डायबिटीजचे काही काही कारण आहेत, तेच हार्ट डिसीजचे. स्मोकिंग, अल्कोहोलिझम म्हणजे दारू पिणं, त्यानंतर टोबॅको कन्झम्पशन, आणि स्वतः डायबिटीज हा सुद्धा एक काय आहे, हार्ट डिसीजचं रिझन आहे. त्यानंतर हायपरटेन्शनचा अर्थ काय, वाढलेला रक्तदाब, त्याला हायपरटेन्शन म्हणायचं. ओबेसिटी, जाडपणा, तो सुद्धा एक कारण आहे की ज्याने हार्ट डिसीज होतो. त्यानंतर लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, फिजिकल एक्झरसाइजच नाहीये, चालणं धावणं पळणं असं काहीच नाही, त्याने सुद्धा होतो. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, त्याने सुद्धा हार्ट डिसीज होतो. मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणाव, त्याने सुद्धा हार्ट डिसीज होतो. अँगर, सारखं राग आला येणं, तेही चांगलं नाही, त्याने सुद्धा हार्ट डिसीज होतो. अँझायटी म्हणजे प्रत्येकाला कधी अँझायटी असते बरं का, की एखादी समजा गोष्ट आहे, त्याला कुठं गावाला जरी जायचं असेल तरी मला गाडी वेळेवर भेटेल की नाही, मला गाडीत वेळ जागा भेटेल की नाही. समजा आता कोरोनाच्या काळात बाहेर जायचं कुठं गावाला, मला ई-पास भेटेल की नाही, मग कुठं मला अडवतील का, हा कोरोना जाईल का नाही, अरे बापरे कसं होईल, काय होईल, अशी जी काळजी करतात त्याला म्हणायचं अँझायटी. त्याला काय म्हणायचं, अँझायटी. मुलगा 8वीला गेलाय, मुलगी 8वीला गेली, ऑनलाईन चालू आहे, अभ्यास करेल की नाही, अशी अँझायटी पालकांना असते की नाही. मुलगा करतो की नाही अभ्यास, मुलगी करते की नाही अभ्यास, असं सारखे जे विचार असतात त्याला म्हणायचं अँझायटी. त्या अँझायटीमुळे सुद्धा काय होतं, हार्ट डिसीज होतात. बघा, स्मोकिंग आहे, अल्कोहोलिझम आहे, ओबेसिटी आहे, डायबिटीज आहे, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज आहे, मेंटल स्ट्रेस आहे, अँझायटी आहे, राग, अँगर, हे सगळे काय आहेत, रिझन्स आहेत. बघा, या सगळ्यापासून आपल्याला काय राहायचंय, दूर राहायचं. आता हे जे काय आहे हार्ट डिसीज, आता पण एखाद्या वेळेस हार्ट डिसीज झाला, एखाद्या वेळेस काय करावं कळत नाही, पण अशा वेळेस काय करायचं, फर्स्ट कॉल 108 कशाचा नंबर आहे, हा एक फोन नंबर आहे. भारतामध्ये काही फोन नंबर्स आहेत, त्याच्यामध्ये जो 108 नंबर आहे तो ॲम्ब्युलन्सचा आहे. कशाचा नंबर आहे तो, ॲम्ब्युलन्सचा आहे. आपल्याकडे नाही का 100 पोलीस, 101 फायर, तसा अजून एक नंबर लक्षात घ्यायचा, कोणता, 108. हा काय नॅशनल हेल्पलाईन नंबर आहे फॉर ॲम्ब्युलन्स. तुम्ही कोणत्याही फोनमधून जरी 108 फिरवलं की जवळपासच्या ॲम्ब्युलन्सला फोन जातो. तुमच्या रिजनमधल्या जवळच्या जो काय असतो त्यांचं कंट्रोल ॲम्ब्युलन्स, तिथं काय जातो, फोन जातो. आणि मग काय करायचं, पेशंटला काय करायचं, कॉन्शियसनेस ऑफ पेशंट चेक करायचा. पेशंट शुद्धीवर आहे का नाही, कॉन्शियस आहे का नाही बघायचा. त्याचे खांदे, फक्त असे खांदे हलून पाहिजे, काका कॉन्शियस आहात का, इतकेच वरत नाही हलवायची. नंतर काका हार्ट डिसीज मधून बरे झाले, खांद्याचं दुखणं मागं लागलं, इतकंही नाही करायचं. त्याला थोडंसं खांदे काय करायचे, शेक करायचे, तो शुद्धीवर आहे की नाही पाहायचं. आणि त्याच्यानंतर कीप द पेशंट लाईंग डाऊन. ज्याला असं वाटतं हार्ट डिसीज वगैरे आहे तर त्याला कंटिन्युअसली लाईंग डाऊन पोझिशन मध्ये ठेवायचं. हॉरिझॉन्टल, त्याला पाठीवर झोपवायचं. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स, देन चेक कॉन्शियसनेस ऑफ पेशंट, त्याचा कॉन्शियसनेस चेक करायचा. नंबर 3, लाय डाऊन द पेशंट, पेशंटला काय करायचं, लाय डाऊन करायचं, त्याला पाठीवर झोपवायचं, लाय ऑन द बॅक, हॉरिझॉन्टली त्याला झोपवायचं. आणि एक काही जे आहे COLS म्हणून आहे की लाईफ सपोर्टिंग सिस्टम वगैरे असतं, आपल्याला काही गरज नाही. पहिले 2-3 जे आहेत हे काय करायचे, एक इमिजिएटली ह्या काही मेजर्स आहेत. ज्याला वाटतं हार्ट डिसीज वगैरे आहे तर त्याला डॉक्टरकडे नेईपर्यंत उठू द्यायचं नाही, उभा राहू द्यायचं नाही. कारण आपण उठलो उभा राहिलो की हार्टला जास्त काम करावं लागतं. आणि तेच आपण जर का लायडाऊन मध्ये असू, कशामुळे घरी म्हणतात की तुम्ही मुलं मुली कुठं खेळायला घरच्या मध्ये, अरे नाही रे थोडंसं आराम कर, लायडाऊन राहा. काय याचं कारणच काय असतं, आराम होतो, हार्टला सुद्धा आराम होतो, आपल्यालाही ताजंतवानं वाटायला लागतो. लाय डाऊन पोझिशन एवढं फार महत्व आहे. हे झालं
काय आहे शेवटचा नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता आपल्याला डिस्कस करायचे मेडिसिन्स. आता आपल्याला डिस्कस काय करायचे मेडिसिन्स. हेल्थ आणि डिसीजेस नावाचा आपला धडा आहे. हा मेडिसिन शिवाय कंप्लीट होईल का? नाही. मेडिसिन्स म्हणजे औषधी. मेडिसिन्स म्हणजे औषधी, बरोबर आहे की नाही. आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपलं डिसीज आला की तिथं मेडिसिन्स आलेच. पण बऱ्याच वेळा आपण पाहतो आपल्या आजूबाजूला आपल्या कधी कधी घरात सुद्धा देयर इज अ मिसयूज ऑफ मेडिसिन्स. मिसयूज म्हणजे गैरवापर, किंवा गैरवापर म्हणण्यापेक्षा सुद्धा मी पुढचा शब्द वापरेन चुकीचा वापर. मिसयूज ऑफ मेडिसिन्स. आपल्याला सुद्धा तो छोटा मोठा मिसयूज ऑफ मेडिसिन्स. तर समटाइम्स मेनी पीपल ईट द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. हो, बरेच जे असतात महाभाग हे काय करतात की विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन म्हणजे ते डॉक्टर जे औषधी लिहून देतात, जी चिठ्ठी आहे त्याला आपण काय म्हणतो प्रिस्क्रिप्शन. त्या प्रिस्क्रिप्शन शिवाय काय करतात दे परचेस द मेडिसिन्स ऑन देअर ओन. ऑन देअर ओन म्हणजे स्वतःच परचेस करतात. मेडिकल दुकानावर जातात, त्या मर्चंटकडे जातात आणि गिव्ह मी सच अँड सच मेडिसिन्स. तो बिचारा देऊन टाकतो आणि काय होतं दे कंझ्युम. त्याच्यामुळे कधी कधी काय होतं कॉमन पीपल डू नॉट नो रिगार्डिंग द डोसेस. त्याची मात्रा काय, त्याचा डोस काय, किती गोळ्या घ्यायच्या, कधी घ्यायच्या, कोणत्या उपाशी पोटी घ्यायच्यात, कोणत्या जेवण करून घ्यायच्यात, कोणत्या नाही घ्यायच्यात, कोणत्या सकाळी घ्यायच्यात, कोणत्या संध्याकाळी घ्यायच्यात, कोणत्या गोळ्या खाऊन वाहन चालवायचे नाही चालवायचं, असं भरपूर असतं. ते डॉक्टरला माहिती. बट सम पीपल कन्झ्युम द मेडिसिन्स ऑन देअर ओन. स्वतःच खातात. दे बिकम अ सेल्फ डॉक्टर. स्वतःचे डॉक्टर होतात. इट इज डेंजरस. इट इज अ मिसयूज ऑफ मेडिसिन. तो काय आहे मेडिसिनचा मिसयूज आहे, गैरवापर आहे, चुकीचा वापर आहे. ओव्हरडोस ऑफ पेन किलर. समजा सारखे कोणी काय असतात सवयच असते पहा. आज काय हात दुखायला, आज काय पाय दुखायला, आज काय पाठ दुखायला, आज काय डोकं दुखायला लागलं. हो, तर दे फ्रिक्वेंटली ईट द पेन किलर्स. वेदना नष्ट करणाऱ्या गोळ्या फ्रिक्वेंटली सारखं घेतात. त्याला काय होतं दे डॅमेज नर्वस सिस्टम. त्याला माहिती नसतं बट इट मे लीड्स टू डॅमेज ऑफ नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम डॅमेज होऊ शकते. एक्सक्रिटरी सिस्टम. हो, हे सगळ्यात धोकादायक आहे. माणसाचं एक्सक्रिटरी सिस्टम काय, दोन्ही बाजूच्या 2 किडन्या आहेत, बरोबर आहे ना. तर हे जे काय किडन्या आहेत ह्या प्रत्येक जे काय औषधं असतं आणि त्याचा जे काय निचरा होत असतो हा किडनीच्या माध्यमातून होत असतो. तर सारखे औषधं खाल्ल्याने सुद्धा परमनंट किडनी डॅमेजेस होऊ शकतात. इट मे डॅमेज द लिव्हर. अगदी लिव्हर सुद्धा डॅमेज होऊ शकतं. की हा काय आहे की मिसयूज ऑफ मेडिसिन्स. इट मे लीड टू परमनंट डॅमेज ऑफ नर्वस सिस्टम, परमनंट डॅमेज ऑफ एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे किडनीज, आणि परमनंट डॅमेज ऑफ हिपॅटिक सिस्टम म्हणजे लिव्हर. याच्यावर काय होऊ शकतो डॅमेज होऊ शकतो. आणि हा इरिव्हर्सिबल डॅमेज असतो. इरिव्हर्सिबल म्हणजे दुरुस्त न होणारा डॅमेज असतो. वन्स इट गेट डॅमेज मीन्स डॅमेज. आणि त्याच्यात मोठी किंमत आयुष्यभर चुकवावी लागते. आणि त्यानंतर बरेच लोक आता इंटरनेटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून हो अगदी त्याच्यासाठी वापर करतात इंटरनेटचा. मग अँटीबायोटिक्स नावाचा प्रकार असतो. मेडिसिन्स मध्ये कोणता प्रकार असतो अँटीबायोटिक्स. यू पीपल नो इट. काही गोळ्या असतात अँटी म्हणजे विरुद्ध, बायोटिक्स म्हणजे वेगवेगळे सूक्ष्म जंतू मारण्याच्या गोळ्या भेटतात. आणि बरेचसे पीपल दे कन्झ्युम ऑन देअर ओन. स्वतःच खातात. त्या अँटीबायोटिक्स मुळे सुद्धा काय होतं नॉशिया, मळमळ होणं सारखं, ओमिटिंग्स, उलट्या होणं. त्यानंतर काय असतं स्टमक एक, पोट दुखणं. त्यानंतर डिसेंट्री, डायरिया आपण पाहिलेले ते सुद्धा ह्या गोळ्यामुळे होतात. कधी कधी चट्टे येतात, रॅशेस किंवा व्हाईट पॅचेस येतात स्किनवर. हे सुद्धा ह्या अँटीबायोटिक्स मुळे होतं. बऱ्याच वेळा टंगची चव सुद्धा जाते. व्हाईट पॅचेस येतात टंग्सवर सुद्धा आणि त्यानं चव बिघडते अँटीबायोटिक्स मुळे. की नॉशिया होतो, वॉमिटिंग होते, डिसेंट्री होते, डायरिया होतो, स्टमक एक होतं, रॅशेस ऑन स्किन, रॅशेस ऑन टंग, पॅचेस येतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात जे आहेत नुकसान होतात. सो मिसयूज ऑफ मेडिसिन्स शुड बी अवॉइडेड. समजा आपल्याला प्रश्न विचारणार ना की काय व्हाय मिसयूज ऑफ मेडिसिन शुड बी अवॉइडेड, की मेडिसिनचा मिसयूज का अवॉइड करायचा, तर आपण सांगायचं
जनरल पीपल डू नॉट नो द डोस ऑफ मेडिसिन्स, की सामान्य माणसाला डोस ऑफ मेडिसिन त्याची मात्रा माहिती नसते. नंबर 1. नंबर 2, एक्सेसिव्ह यूज ऑफ पेन किलर्स may damage nervous system, may damage excretory system, may damage liver, sometimes permanently. Number 2. Number 3, excessive use of antibiotics may cause nausea, vomiting, diarrhea, dysentery, patches on skin, patches on tongue, etc. हे 3 मुद्दे. सो मिसयूज ऑफ मेडिसिन शुड बी अवॉइडेड. म्हणून आपण मेडिसिनचा मिसयूज काय केला पाहिजे, अवॉइड केला पाहिजे. हा मेडिसिन्स घ्या ना, हरकत नाही, बट यू शुड कन्सल्ट द एक्सपर्ट पर्सन्स. आणि एक्सपर्ट पर्सन्स कोण असू शकतात, दे आर ओनली डॉक्टर्स. दे आर ओनली डॉक्टर्स, फक्त डॉक्टर्सच असू शकतात. त्यांच्या कन्सल्टेशन तुम्ही काय करा, तो मिसयूज काय करू शकता, अवॉइड करू शकता. आता आपला पुढचा मुद्दा आहे जनरिक मेडिसिन. पुढचा मुद्दा काय आहे, जनरिक मेडिसिन. जनरिक मेडिसिन्स. आता हा शब्द आहे, अगदी छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा असे काही औषधाचे शॉप झाले तर की त्याच्या बाहेर लिहिलेलं असतं शॉप ऑफ जनरिक मेडिसिन, की जनरिक मेडिसिनचं शॉप. आता हे जनरिक मेडिसिन काय आहे, कशाला म्हणायचं जनरिक मेडिसिन, तर दे आर जनरल मेडिसिन्स. जनरिक मेडिसिन्स म्हणजे काय आहे, जनरल. जनरल म्हणजे सामान्य, जनरिक मेडिसिन. आता तुम्ही म्हणताल सर सामान्य म्हणजे असामान्य पण मेडिसिन्स असतात का? हो, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता ते जनरल मेडिसिन्स असतात. जनरल म्हणजे सामान्य आणि जनरलच्या विरुद्धार्थी शब्द स्पेशल, स्पेसिफिक, असे स्पेशल मेडिसिन सुद्धा असतात का? तर असतात. म्हणजे काय तर सांगतो तुम्हाला. एक आपल्या रोजच्या जीवनामधलं एक्झाम्पल देतो तुम्हाला. पेन आहे, पेन असतो की नाही, किंवा वही आहे, हो, किंवा जाऊ द्या सध्याच आपलं चालू आहे एक्झाम्पल मोबाईल. हो, मोबाईल 10,000चा सुद्धा आहे, 20,000चा सुद्धा आहे. आणि काही फरक नसतो बरं का, आपल्याला वाटतं काही फरक नसतो. आपण जर का त्याच्या टेक्निकल विभागाकडे गेलो तर ते व्यवस्थित आपल्याला सांगतात काही फरक नाही, फक्त नाव असतं, त्या कंपनीचं काय असतं, नाव असतं, फलानी कंपनी, पिस्तानी कंपनी. आणि त्याच्यावर काय होतं, त्या नावामुळे त्याची किंमत वाढते. आता पेन असतो, पेन, हो, की काही पेनाची किंमत फक्त त्याच्या नावामुळे वाढते. पार्करचा पेन, हो, थोडं काही नसतं, टेक्निकली गोष्टी सारख्याच असतात, पण काय असतं त्या नावामुळे ब्रँड नेम, ब्रँड. आणि असे ब्रँड नेम प्रत्येक क्षेत्रात आहेत. चपला बुटापासून अन्न पदार्थापर्यंत ब्रँड नेम्स आहेत. आणि किंमत त्या ब्रँडची असते. कशाची किंमत असते, ब्रँडची. अगदी मेडिसिन मध्ये सुद्धा तसंच आहे. मेडिसिन मध्ये सुद्धा तसंच आहे की काही जे मेडिसिन्स आहेत त्यांचा ब्रँड असतो, ब्रँड, आणि त्या ब्रँडची किंमत घेतात ते. अदरवाईज टेक्निकल गोष्टी डॉक्टरांना जर आपण दाखवलं तर डॉक्टर त्या ब्रँडच्या नावाकडे लक्ष देत नाहीत. हो, त्याच्या खाली जे बारीक अक्षरात लिहिलेलं असतं ना, डॉक्टर ते वाचतात. त्याला म्हणायचं त्याच्या आतमधलं कंटेंट. त्याला काय म्हणायचं, त्याच्या आतमधलं कंटेंट. ते बारीक बारीक नावं वाचतात आणि सांगतात, हा ह्याच्यात पॅरासिटामॉल आहे 650 मिलीग्राम, काय हरकत नाही, चालतं. ही गोळी 12 आला आणि 3.5 रुपयाला आहे. डॉक्टर साहेब 12ची गोळी घेतल्याने काही फरक पडेल का? ते म्हणजे काय फरक पडत नाही. ही जनरिक आहे, ही ब्रँडेड आहे. ही जनरिक आहे, ही ब्रँडेड आहे. हा फंडा आहे याच्यामधला. जनरिक मेडिसिन्स म्हणजे काय असतात, दे आर नथिंग बट द जनरल मेडिसिन्स. आणि दे आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट पेटंट. हे काय होतात, यांचं मॅन्युफॅक्चर म्हणजे तयार होतात आणि डिस्ट्रीब्युशन वाटल्या जातात दुकानदाराकडे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, इथं तुम्हाला सांगतो, विदाउट पेटंट. गुरुजी, पेटंट म्हणजे काय, तर पेटंटचा अर्थ असतो स्वामित्व हक्क. स्वामित्व हक्क, हो, त्या नावाचा, त्या ब्रँडचा. हो, आम्ही स्वामी आहोत. पेटंट, आणि मग त्याचे पैसे द्यावे लागतात त्या पेटंटचे. हा एक कायदेशीर भाग आहे की ज्यानं पेटंट घेतलंय त्याला त्याचा
जे काय आहे परतावा द्यावा लागतो पैशाच्या स्वरूपामध्ये. मग ते आपल्याकडनं घेतात सामान्य ग्राहकाकडून. त्याला म्हणायचं पेटंट. आणि पेटंट काय फक्त मेडिसिन्समध्ये नाही येतं, प्रत्येक गोष्टीमध्ये पेटंट आहेत. हो, आपण कुठं प्रवासाला निघालो तर येवले अमृततुल्य चहा, हो हो येवले काय आहे, ब्रँड आहे. हो, 10 रुपयाला 15 रुपयाला चहा, पण त्या कपामध्ये काय 10-5 रुपये त्या येवलेला द्यावे लागतात. हो, जे आहे तर ज्यानं ते घेतलं, नाहीतर तो स्वतःहून इकडे माझा चहा बनवतो का, नाही. त्यानं ते नाव फक्त काय असतं, त्याचं स्वामित्व हक्क असतो. त्यानं ते नाव स्वतः तयार केलेले आहे, पेटंट आहे त्याच्याकडे त्याचं, म्हणून त्याची किंमत आहे. तर हे जे आहे मॅन्युफॅक्चर आणि डिस्ट्रीब्युशन, मात्र या जनरिक मेडिसिनचं मॅन्युफॅक्चर आणि तयार डिस्ट्रीब्युशन विदाऊट पेटंट होतं. आणि विदाऊट पेटंट झाल्यामुळं त्याच्यातला खर्च कमी आहे. आणि खर्च कमी आहे म्हणून तीच मेडिसिन्स काय होतात, स्वस्त भेटतात. बरं, आता पुढचा प्रश्न पडतो तुमच्या माझ्यासारख्याला, काय सर ते स्वस्त आहेत, चीप आहेत, मग ब्रँडेडच्या क्वालिटी सारखे आहेत का? येस, दे आर ॲट पर क्वालिटी ऑफ ब्रँडेड मेडिसिन्स. ॲट पर, जशाला तंतोतंत, ॲट परचा अर्थ असतो तुल्यबळ आहेत. क्वालिटी कुठेही कॉम्प्रोमाइज होत नसते जनरिक मेडिसिन्स मध्ये. दे आर ॲट पर क्वालिटी ऑफ ब्रँडेड मेडिसिन्स. आणि फक्त यांची प्रोडक्शन कॉस्ट इज लो, डिस्ट्रीब्युशन यांचं काय असतं, लो असतं. यांचे एमआर लोक अशा बॅगा घेऊन फिरत नाही, त्यांना पगार द्यावा लागत नाही. त्यामुळे जे आहे हे यांची किंमत कशी असते, कमी असते. आणि आता याच्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे आपला, लाईफस्टाईल अँड डिसीजेस. लाईफस्टाईल म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, लाईफस्टाईल म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. आणि डिसीजेस, आता सध्याच्या काळामध्ये मराठीत ऐकून घ्या, बरेचसे जे डिसीजेस आहेत दे आर बिकॉज ऑफ लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल म्हणजे काय हो सर? हो, पूर्वी काय असायचं की कॉलनीमध्ये वसाहतीमध्ये एखादी गाडी असायची, एखादी गाडी. हो, तो माणूस जर का त्या गाडीवर चालला तर कॉलनीमधले अर्धे लेकर त्याच्या मागं पडायचे, गाडीवर कसं चाललाय. आता एका घरात 4 गाड्या आहेत आणि प्रत्येक जण आपल्या गाडीवर जातो. कॉर्नरला जाऊन काही छोट्या वस्तू जरी आणायची असली तर तो गाडीवर जातो. व्यायाम कमी झालाय. लाईफस्टाईल कशी झाली, आरामशीर झाली, सेडेंटरी लाईफस्टाईल. हो, सगळ्या गोष्टी कशा झाल्या तर सुख नाही व झाल्या. वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे, अशा गोष्टी आहेत. कुठं कष्ट करायचं कामच राहिले नाही, म्हणजे लाईफस्टाईल काय झाली, बिघडली. आणि लाईफस्टाईल बिघडली म्हणून काही डिसीजेस अराईज होतात. हा एक नवीन प्रवाह आता आलेला आहे वैद्यकशास्त्रामध्ये, की सम डिसीजेस दे आर अराईज बिकॉज ऑफ लाईफस्टाईल्स. की लाईफस्टाईल्समुळे काय होतात, रोग होतात. तेच आपल्याला डिस्कस करायचं आहे. लाईफस्टाईल इन्क्लूड्स डेली रुटीन. हो, एखाद्याचं डेली रुटीन कसं आहे त्याला म्हणायचं त्याची लाईफस्टाईल. हो, की एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्याचं डेली रुटीन काय, सकाळी उठतो, कारमध्ये बसतो, ऑफिसमध्ये जातो, ऑफिस संपलं परत कारमध्ये बसतो, घरी येतो. एक्झरसाइज नाही किंवा तर जे काय समजा तुमचं आताच्या परिस्थितीमध्ये जे आहे, या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये लाईफस्टाईल बिघडलेली आहे, त्यामुळे ओबेसिटी वाढलेली बऱ्याच जणांची. तो लाईफस्टाईल डिसीज आहे. आणि टाईप ऑफ फूड, लाईफस्टाईल अजून काय होतं, टाईप ऑफ फूड. नेमकं तुम्ही खाता काय, हो तुम्ही खायलात काय, जंक फूड खायला लागलात, फास्ट फूड खायला लागलात, तर ते निश्चित डिसीजेसला काय करणार आहे, इन्व्हाइट करणारी लाईफस्टाईल आहे. त्याच्यानंतर सम हॅबिट्स, काही हॅबिट्स आहेत. कोणत्या, स्टेइंग इन अ बेड टिल लेट मॉर्निंग. हो, स्टेइंग इन अ बेड इन अ लेट मॉर्निंग, उशिराने उठायला लागलाय, 9 वाजता 10 वाजता, मग त्यांनी सुद्धा काय होते, ती सुद्धा लाईफस्टाईल आहे. अँड गोइंग टू बेड ॲट लेट नाईट, रात्री जागरण करायला लागलाय, मोबाईल बघायला लागलाय. हो, घरचे म्हणले अरे काय करतोयस, काही नाही पत्ती सरचे लेक्चर पाहतोय, मला समजलं नाही. आणि जे आहे मोबाईलवर आपलं जे आहे गोष्टी जे आहेत लेक्चर सोडून हे जे आहे दुसऱ्याच गोष्टी पाहत बसलाय. नाही नाही, हे काय पत्ती सरांचं लेक्चर पाहतो. तर येणं सुद्धा काय होतं, हो आता सुद्धा तुम्ही थोडंसं विषय निघाला म्हणून सांगतोय की सध्या आपलं ऑनलाईन चालू आहे, पण काळजी घ्यायची. हो, डोळे तुमचेच आहेत. म्हणून आमचं जे लेक्चर आम्ही घेतोय हे 30 मिनिटं 40 मिनिटाच्या पुढं नाही आहे. मुद्दाम सांगतो लेक्चरमध्ये थोडं काळजी घ्यायची. याच्या नावाखाली मोबाईलचा जास्त मिसयूज करायचा नाही, विनंती माझी सगळ्यांना.
आता जे आहे एवढंच नाही, फ्रिक्वेंट चेंजिंग इन मील टाइम्स, जेवणाची वेळा फिक्स नाही, कधी यायला काही खायला आचर बचर, ती सुद्धा लाईफस्टाईल आहे. त्यानंतर जे आहे लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायाम करत नाहीये, कसरत करत नाहीये. टेनिस सुद्धा काय होतं, तर टेनिस सुद्धा जे आहे काय होतात, डिसीजेस अराईज होतात. त्यानंतर जंक फूड खातोय आणि जे आहे मग आपण काय केलं पाहिजे, आपली लाईफस्टाईल कशी पाहिजे लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. वी शुड परफॉर्म डेली एक्सरसाइज, योगासन, मील टाइम्स आपले व्यवस्थित पाहिजे, टाइम टू टाइम मील जे आहे ते पाहायला पाहिजे. आपलं लाईफस्टाईल चेंज होऊ द्यायचं नाही. प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. मात्र प्राणायाम वगैरे हे करताना अंडर सुपरविजन, हो एक्सपर्ट सुपरविजन करायचं. आणि अजून एक आपल्याला जर का रोगापासून लांब राहायचं असेल तर बेस्ट वे इज वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन लसीकरण, हो सर त्या लसीकरणाचीच वाट पाहतोय. की एखाद्या रोगापासून जर का लांब राहायचं असेल तर वॅक्सिनेशन, अशा वॅक्सिन्स फॉर डिफरंट डिसीजेस आर अवेलेबल. वेगवेगळ्या रोगासाठी वेगवेगळ्या वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. आपण रुग्णालयामध्ये गेलो, दवाखान्यामध्ये गेलो तर विल कम्प्लिटली अवेअर ऑफ इट, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती भेटते. अँड दॅट पर्टिक्युलर वॅक्सिन्स कीप अवे दॅट पर्टिक्युलर डिसीज. तो पर्टिक्युलर डिसीज तू काय करतात, कीप अवे ठेवतात. In this way we have completed our second chapter. Thank you.